भगवान महादेव 25 प्रश्न. प्रश्न 1. भगवान शिवांच्या नीलकंठ या नावामागील प्रमुख कारण काय आहे? ऑप्शन ए निळे वस्त्र, ऑप्शन बी हलाहल विष, ऑप्शन सी निळा पर्वत, ऑप्शन डी निळे कमळ. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे भगवान शिवांच्या नीळकंठ या नावामागील प्रमुख कारण आहे ऑप्शन बी हलाहल विष. प्रश्न क्रमांक 2. भगवान शिवांचे धनुष्य पिनाक कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए विजय, ऑप्शन बी शारंग, ऑप्शन सी अजगव, ऑप्शन डी गांडीव. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे भगवान शिवांचे धनुष्य पिनाक हे ऑप्शन सी अजगव या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3. भगवान शिवांनी कामदेवाला भस्म करण्यासाठी कोणते नेत्र उघडले होते? ऑप्शन ए उजवे नेत्र, ऑप्शन बी डावे नेत्र, ऑप्शन सी तिसरे नेत्र, ऑप्शन डी सूर्य नेत्र. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे भगवान शिवांनी कामदेवाला भस्म करण्यासाठी ऑप्शन सी तिसरे नेत्र उघडले होते. प्रश्न 4. शिवलिंगाचे सर्वात प्राचीन उल्लेख कोणत्या पुराणात आढळतात? ऑप्शन ए शिवपुराण, ऑप्शन बी लिंगपुराण, ऑप्शन सी स्कंदपुराण, ऑप्शन डी ब्रह्मवैवर्त पुराण. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे शिवलिंगाचे सर्वात प्राचीन उल्लेख हा ऑप्शन बी लिंगपुराणामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 5. भगवान शिवांच्या जटांमधून पृथ्वीवरील अवतरलेली नदी कोणती? ऑप्शन ए सरस्वती, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी गंगा. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे भगवान शिवांच्या जटांमधून पृथ्वीवर अवतरलेली नदी आहे ऑप्शन डी गंगा. प्रश्न क्रमांक 6. महामृत्युंजय मंत्र प्रामुख्याने कोणत्या वेदात आढळतो? ऑप्शन ए ऋग्वेद, ऑप्शन बी यजुर्वेद, ऑप्शन सी सामवेद, ऑप्शन डी अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे महामृत्युंजय मंत्र हा प्रामुख्याने ऑप्शन ए ऋग्वेदामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 7. भगवान शिवांचे वाहन नंदी मूळतः कोणाचे पुत्र होते? ऑप्शन ए वशिष्ठ ऋषी, ऑप्शन बी शिलाद ऋषी, ऑप्शन सी कश्यप ऋषी, ऑप्शन डी अत्री ऋषी. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे भगवान शिवांचे वाहन नंदी हे मूळतः ऑप्शन बी शिलाद ऋषींचे पुत्र होते. प्रश्न क्रमांक 8. भगवान शिवांना पशुपतीनाथ असे का म्हणतात? ऑप्शन ए सर्व प्राण्यांचे स्वामी, ऑप्शन बी जंगलवासी, ऑप्शन सी बैलवाहन, ऑप्शन डी पशूंचे निर्माते. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे भगवान शिवांना पशुपतीनाथ असे म्हणतात कारण ते ऑप्शन ए सर्व प्राण्यांचे स्वामी होते. प्रश्न क्रमांक 9. भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध करताना कोणते नाव धारण केले? ऑप्शन ए महाकाल, ऑप्शन बी त्रिपुरांतक, ऑप्शन सी रुद्र, ऑप्शन डी भैरव. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध करताना ऑप्शन बी त्रिपुरांतक हे नाव धारण केले होते. प्रश्न क्रमांक 10. भगवान शिवांच्या गळ्यातील नागाचे प्रसिद्ध नाव कोणते? ऑप्शन ए अनंत, ऑप्शन बी वासुकी, ऑप्शन सी तक्षक, ऑप्शन डी कर्कोटक.
प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे भगवान शिवांच्या गळ्यातील नागाचे प्रसिद्ध नाव आहे ऑप्शन बी वासुकी. प्रश्न क्रमांक 11 शिवतांडव स्तोत्राची रचना कोणी केली असे मानले जाते? ऑप्शन ए वाल्मिकी, ऑप्शन बी व्यास, ऑप्शन सी रावण, ऑप्शन डी नारद. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे शिवतांडव स्तोत्राची रचना ही ऑप्शन सी रावणाने केली होती असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 12 भगवान शिवांचे प्रमुख निवासस्थान कोणते मानले जाते? ऑप्शन ए मेरू पर्वत, ऑप्शन बी कैलास पर्वत, ऑप्शन सी गंधमादन पर्वत, ऑप्शन डी हिमगिरी पर्वत. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे भगवान शिवांचे प्रमुख निवासस्थान ऑप्शन बी कैलास पर्वत मानले जाते. प्रश्न क्रमांक 13 भगवान शिवांनी अर्जुनाला कोणते दिव्य अस्त्र दिले होते? ऑप्शन ए ब्रह्मास्त्र, ऑप्शन बी नारायणास्त्र, ऑप्शन सी पाशुपतास्त्र, ऑप्शन डी वायव्यास्त्र. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे भगवान शिवांनी अर्जुनाला ऑप्शन सी पाशुपतास्त्र हे दिव्य अस्त्र दिले होते. प्रश्न क्रमांक 14 भगवान शिवांच्या डमरूचा संबंध मुख्यतः कशाशी जोडला जातो? ऑप्शन ए संगीत, ऑप्शन बी सृष्टीनाद व भाषेचा उगम, ऑप्शन सी युद्ध, ऑप्शन डी यज्ञ. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे भगवान शिवांच्या डमरूचा संबंध हा मुख्यतः ऑप्शन बी सृष्टीनाद व भाषेचा उगम याच्याशी जोडला जातो. प्रश्न क्रमांक 15 भगवान शिवांचे अर्धनारीश्वर रूप कोणत्या तत्वाचे प्रतीक आहे? ऑप्शन ए शक्ती व शिव ऐक्य, ऑप्शन बी विजय, ऑप्शन सी तपस्या, ऑप्शन डी वैराग्य. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे भगवान शिवांचे अर्धनारीश्वर रूप हे ऑप्शन ए शक्ती व शिव ऐक्य याचे प्रतीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 16 भगवान शिवांच्या 5 मुखांपैकी ईशानमुख कोणत्या दिशेशी संबंधित आहे? ऑप्शन ए पूर्व, ऑप्शन बी पश्चिम, ऑप्शन सी उत्तर पूर्व, ऑप्शन डी दक्षिण. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे भगवान शिवांच्या 5 मुखांपैकी ईशानमुख हे ऑप्शन सी उत्तर पूर्व या दिशेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17 भगवान शिवांनी गजासुराचा वध केल्यानंतर कोणते रूप धारण केले? ऑप्शन ए गजचर्मधारी, ऑप्शन बी भैरव, ऑप्शन सी नटराज, ऑप्शन डी कालभैरव. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे भगवान शिवांनी गजासुराचा वध केल्यानंतर ऑप्शन ए गजचर्मधारी हे रूप धारण केले होते. प्रश्न क्रमांक 18 रुद्राक्ष हे नाव कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए विष्णूचे अश्रू, ऑप्शन बी शिवाचे अश्रू, ऑप्शन सी ब्रह्मदेवाचे अश्रू, ऑप्शन डी इंद्राचे अश्रू. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे रुद्राक्ष हे नाव ऑप्शन बी शिवाचे अश्रू याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19 भगवान शिवांचा सर्वात मोठा पुत्र कोण मानला जातो? ऑप्शन ए गणेश, ऑप्शन बी कार्तिकेय, ऑप्शन सी अयप्पा, ऑप्शन डी भैरव. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे भगवान शिवांचा सर्वात मोठा पुत्र हा ऑप्शन बी कार्तिकेय हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 20 भगवान शिवांनी भस्म शरीरावर धारण करण्यामागील प्रमुख संदेश काय आहे? ऑप्शन ए विजयाचे प्रतीक, ऑप्शन बी वैराग्य व नश्वरता जाणीव, ऑप्शन सी युद्धाची तयारी, ऑप्शन डी संपत्तीचे प्रतीक.
प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे भगवान शिवांनी भस्म धारण करण्यामागील प्रमुख संदेश आहे ऑप्शन बी वैराग्य व नश्वरता जाणीव. प्रश्न क्रमांक 21 भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ कोणत्या 3 तत्वांचे प्रतीक मानले जाते. ऑप्शन ए ब्रह्मा विष्णू महेश, ऑप्शन बी सत्व रज तम, ऑप्शन सी स्वर्ग पृथ्वी पाताळ, ऑप्शन डी भूत वर्तमान भविष्य. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ हे ऑप्शन बी सत्व रज आणि तम या 3 तत्वांचे प्रतीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 22 भगवान शिवांच्या महाकाल स्वरूपाचे प्रमुख तीर्थक्षेत्र कुठे आहे. ऑप्शन ए काशी, ऑप्शन बी उज्जैन, ऑप्शन सी सोमनाथ, ऑप्शन डी केदारनाथ. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे भगवान शिवांच्या महाकाल स्वरूपाचे प्रमुख तीर्थक्षेत्र ऑप्शन बी उज्जैन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23 भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये ऑप्शन सी एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. प्रश्न क्रमांक 24 भगवान शिवांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी कोणाला निर्माण केले. ऑप्शन ए वीरभद्र, ऑप्शन बी नंदी, ऑप्शन सी भैरव, ऑप्शन डी कार्तिकेय. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे भगवान शिवांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी ऑप्शन ए वीरभद्र निर्माण केले. प्रश्न क्रमांक 25 ओम नमः शिवाय हा मंत्र किती अक्षरी मानला जातो. ऑप्शन ए 4 अक्षरी, ऑप्शन बी 5 अक्षरी, ऑप्शन सी 6 अक्षरी, ऑप्शन डी 7 अक्षरी. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे ओम नमः शिवाय हा मंत्र ऑप्शन बी 5 अक्षरी मानला जातो. धन्यवाद. जर तुम्हाला अशाच प्रश्नांचा सराव करायचा असेल किंवा अशाच प्रश्न सोडवायचे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा.